प्रवेश सुरू नर्सिंगसाठी सांगली, सातारा, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही। आता इन्स्टिट्यूट सुरू झाले आपल्या विट्यामध्ये। जीवन प्रबोधिनी विटा संचलित शोभा बाबर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, गारडी, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक मान्यता प्राप्त। BSc नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, शैक्षणिक पात्रता 12वी सायन्स, MH नर्सिंग, CET कंपल्सरी। आमचा पत्ता पवई टेक, माळणी रोड, विटा, गारडी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याप्रकरणी पोलिसांनी कंत्राटदार आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंटवर गुन्हा दाखल केला आहे। सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर गेल्या वर्षी नौदल दिनी 4 डिसेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते। 17व्या शतकातील मराठा छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूट उंच पुतळा सोमवारी दुपारी 1च्या सुमारास कोसळला होता। पोलिसांकडून पुतळा कोसळण्यामागची कारणे तपासली जात आहेत। ही घटना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला लाज आणणारी आहे। त्यावर विरोधी पक्ष टीका करत आहेत। या पुतळ्याची रचना भारतीय नौदलाने केली असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले। आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या PWD सहाय्यक अभियंत्याने सोमवारी सायंकाळी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पुतळा पडण्यास कलाकार व सल्लागार जबाबदार असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। त्यांनी सांगितले की तक्रारीच्या आधारे ठेकेदार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे। त्याच्यावर भारतीय न्याय संहिता BNS च्या कलमांखाली दोषी खून करण्याचा प्रयत्न, इतरांचे जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती, हत्येचा प्रयत्न आणि फसवणूक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा या कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत। कलम 3 सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तत्पूर्वी मंत्री दीपक केसरकर यांनी शोक व्यक्त केला। त्यांनी ही घटनास्थळी भेट दिली। ते म्हणाले की शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे दुःखद आहे। आता त्याच्या जागी 100 फूट उंचीचा पुतळा उभारावा, याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले। तसेच सर्व अंदाज तयार ठेवतील। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पडझडीवरून जोरदार टीका होत आहे। UBT शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी यासाठी भाजपच्या उद्दामपणाला जबाबदार धरले आहे। ते म्हणाले, आपला आणि संपूर्ण महाराष्ट्राचा आदर्श असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाईघाईने बांधलेला आणि मोदीजींच्या हस्ते उद्घाटन झालेला मालवणमधील छत्रपती शिवरायांचा पुतळा आज अवघ्या 8 महिन्यांत कोसळला। काँग्रेस नेते सतेज पाटलांनी सरकार टीका केली आहे। केंद्र आणि राज्यातलं सरकार हे महायुती नाही तर महागळती सरकार आहे। संसद, राम मंदिर, विमानतळ या ठिकाणी पावसाळ्यात पाणी गळतीच्या घटना घडल्या। आता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला। ही तर संतापजनक आणि महाराष्ट्राला मागे नेणारी घटना आहे, असं सतेज पाटील म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळणं ही महाराष्ट्राच्या दृष्टीने ही दुर्दैवी घटना आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवस्था बघितल्यानंतर आज वेदना होत आहेत, संताप होतोय। पुतळा तयार करताना योग्य खबरदारी घेतली नाही हे दिसतंय। उद्घाटन घाईसाठी अनुभव नसणाऱ्या लोकांना हे काम दिलं गेलं होतं। इव्हेंट करण्यासाठी इतकी गडबड केली गेली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील हे सरकार असं करतं हे अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर आहे, असं सतेज पाटील म्हणाले। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज, विटा।